श्रीमती मुथगोल गरवारे कन्या महाविद्यालय याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मी तुमच्याकडे उभी आहे. वुमेन्स एज्युकेशन सोसायटी या सोसायटीने स्थापन केलेलं हे कॉलेज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण त्यांनी केलेलं आहे. या वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य अण्णा शिराळकर, आप्पा शिराळकर, नाग खाडीलकर सर आणि मनुताई पडळकर हे चार आमच्या वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे स्तंभ, त्यांना अभिवादन करते. आणि आपल्या ह्या संस्थेसाठी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीसाठी आश्रयदाते म्हणून जे कायमचे पाठीशी उभे राहिले ते सांगली संस्थानचे राजेसाहेब चिंतामणराव पटवर्धन आणि राणी सरस्वती देवी यांना मी मनापासून अभिवादन करते. आणि मी आपल्याकडे उभी आहे ती वुमेन्स एज्युकेशन सोसायटीची आत्ताची अध्यक्ष म्हणून आहे. मी डॉक्टर लताताई देशपांडे. डॉक्टर म्हणजे आर्ट्समधले डॉक्टर नव्हे, MBBS डॉक्टर. आता MBBS डॉक्टरच्या व्यक्तीचं ह्या कॉलेजबरोबर जे नातं आहे ते अध्यक्ष म्हणून नातं आहे. तसंच वुमेन्स एज्युकेशन सोसायटीची जी राणी सरस्वती देवी कन्याशाळा आहे त्या कन्याशाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून माझं ह्या संस्थेशी फार जवळचं नातं आहे. ही संस्था आता मी सांगितलं तसं कन्या सुकन्या कर्तव्या हे बोधवाक्य घेऊन पुढे आले. आणि आताचा तिचा सगळा जो विकासाकडे असलेला वाटचालीचा भाग आहे तो आपल्यापुढे संस्थेचे आत्ताचे प्राचार्य श्री आजी कुलकर्णी आपल्यापुढे सांगतीलच. पण माझ्या मनात असं येतं की कुठली शिक्षण संस्था असली, विशेष करून ती मुलींची असेल, तर त्या मुलींच्या शिक्षण संस्थेचा प्रारंभ आणि तिचा विकास अतिशय खडतर अशा वेगवेगळ्या अडथळ्यांमधून जात असतो. आणि तशीच या संस्थेची सगळी पूर्वइतिहासाची पार्श्वभूमी आहे. 33 साली स्थापन झालेली वुमेन्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे आता 88 वर्ष तिनं पूर्ण केली. विद्या विनयनं शोभते असं तिचं ब्रीदवाक्य होतं. आणि सुकन्या कर्तव्या हे आपल्या गरवारे महाविद्यालयाचं बोधवाक्य आहे. आणि त्या तऱ्हेनं विचार केला तर ज्ञान विज्ञान, कला संस्कृती, आरोग्य, क्रीडा आणि सेवा सहजीवन, पर्यावरण, आणखीन आत्ताच्या काळामध्ये महत्त्वाचं असलेली वाचन संस्कृती, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ताच्या ह्या आपल्या कन्या अगदी तेजस्वीपणाने चमकत आहेत. आणि ह्या आपल्या कन्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्यच असं आहे की हे महाविद्यालय ह्या भागामध्ये एक आदर्श महाविद्यालय म्हणून गणलं जातं. आणि या महाविद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य त्यांना प्रत्येकजण आजवून बोलवत असतं त्यांचं मार्गदर्शन घ्यायला. आणि ते मार्गदर्शन करायला लागले की पूर्वीच्या सगळ्या प्रिन्सिपालांकडनं लाभलेलं असेलच, पण त्यांनी आत्ताच्या काही गेल्या 10-12 वर्षामध्ये ते इथे जेव्हा काम करत आहेत तेव्हा त्यांनी आपल्या संस्थेला A ग्रेड मिळवून दिलेली आहे. आणि आबासाहेब गरवारे यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ जे ह्या कॉलेजला पाठिंबा दिला आहे, मार्गदर्शन केलं आहे, आर्थिक बळ दिलं आहे, त्याच्या खऱ्या अर्थाने याची सगळी जी मनापासून कामं करायची असतात ती कामं प्रिन्सिपॉलांच्या देखरेखीखाली हे सगळे आपल्या कॉलेजमध्ये स्टाफ करत आहेत. आणि याचा जो मूलगामी आणि दूरगामी परिणाम आहे तो स्त्री शिक्षणावरती जो होतो आहे तो आपल्याला आता प्रकर्षाने सगळीकडे जाणवतो. आणि ही संस्था जी आहे ती सुवर्ण महोत्सवी एक वर्षात पदार्पण करते. त्याच वेळेला आपण वेगवेगळ्या संकटातून जातो आहे. तरीसुद्धा आपण जे नेहमी म्हणतो की जे करायचं ते मनापासून करा. आणि मनापासून करत असताना आपल्याला चांगलं समाधान मिळतं. ते समाधान आम्ही इथे डायरेक्टर बोर्डावरती काम करतो तेव्हा आम्हाला मिळतं आहे. आणि अशाच सगळीकडे विखुरलेल्या ज्या आमच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्यांच्या मनात शाळेचं तसंच कॉलेजचं आणि संस्थेचं नाव हे अगदी त्यांच्या मनाच्या ह्याच्यामध्ये कायमचं कोरलेलं आहे. आणि सगळ्यांच्याच तसं असतं. आणि त्या विद्यार्थिनींना तर मी शुभेच्छा देतेच, पण त्याचबरोबरीनं आत्ता इथे शिकत असलेल्या सगळ्या सुकन्यांना शुभेच्छा देते
इथे काम करत असलेल्या सगळ्या कर्मचारी वृंदांना मी शुभेच्छा देते. कर्मचारी वृंद म्हणते मी, वृंद म्हणजे आपला ऑर्केस्ट्रा असतो ना तो वृंद. आणि त्या ऑर्केस्ट्राचे मास्टर कोण आहेत तर आपले प्रिन्सिपल आहेत. प्रिन्सिपलांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑर्केस्ट्रा अगदी सुरेल सुस्वरात आणि सगळीकडे आपल्या सप्तसुरांचा चांगला असा एक परिणाम करणारा असा झालेला आहे. आणि त्या तऱ्हेनं मी सर्व कर्मचारी वृंदांना जसा शुभेच्छा देते तशीच आपले हितचिंतक देणगीदार आणि देणगीदारांनी पण पुढे यायला पाहिजे, ही संस्था आणखी मोठी करायला पाहिजे, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आमच्या संस्थेवरती आपलं कृपाछत्र कायम ठेवावं असं सांगते. आणि मुलींसाठी मी एवढंच सांगेन की सावित्रीबाईंनी रोप लावून आपल्याला एक ज्ञानाची शिवदेवी दिली आणि त्यांनी दिलेला एक आपल्याला एक सुविचार सांगते मी आणि मी माझं बोलणं थांबवते. सूर्य आहे हातात माझ्या आज अंधार असं सांगा, आज माझ्या पाखरानं मोकळे आकाश माग, पाखरानं मोकळे आकाश मिळावं यासाठी जी आमची संस्था आता कार्य करते आहे त्यासाठी सर्वांचा एक पाठिंबा आशीर्वाद आणि सगळ्यांना शुभेच्छा मिळाव्या अशी मी अपेक्षा करते. नमस्कार. विनम्र अभिवादन. मी मेधा भागवत, पूर्वाश्रमीची मेधा लिमये, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची म्हणजे त्यावेळच्या नुसत्या कन्या महाविद्यालयाची 1975 ते 1979 या काळातली माझी विद्यार्थिनी. मला जर असं कोणी विचारलं की तुझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय काळ कोणता, तर क्षणभरही न थांबता मी उत्तर देईन की महाविद्यालयात शिकत असतानाचा. आमच्या वेळी 11वी पर्यंत शाळा असायची आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा. माझे वडील यद लिमये हे स्त्री शिक्षण संस्थेचे अविभाज्य घटक होते आणि कन्या महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळं कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हा काही प्रश्नच नव्हता. कला शाखेला प्रवेश घ्यायचा हेही नक्कीच होतं. त्या काळात महाविद्यालयाचं कामकाज कन्याशाळेच्या पेठभाग इमारतीत चालायचं. त्यामुळं त्याच इमारतीत अक्षरशः त्याच वर्गखोलीत आमचा पहिल्या वर्षाचा वर्ग होता. बाबांच्यामुळं प्राचार्य, प्राध्यापक यांच्यापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच जण परिचयाचे होते. त्यामुळे कोणत्याच बाबतीत परकेपणा, अनोळखीपणा असा नव्हताच. आम्हाला शिकवणारे सर्वच प्राध्यापक हे निवडून आणलेले हिरे होते. आपापल्या विषयातला त्यांचा व्यासंग तर गाढा होताच, पण त्यांची विद्यार्थी परायणता ही वाखाणण्याजोगी होती. एक आठवण सांगावीशी वाटते. मी शेवटच्या वर्षी इंग्रजी हा विषय ठेवायचा ठरवला तेव्हा अनेकांनी मला असा सल्ला दिला की तू विलिंग्डन कॉलेजमध्ये प्रवेश घे, कारण त्यावेळी तिथं इंग्रजी शिकवायला प्रथितयश असे प्राध्यापक होते. पण आमच्या प्राध्यापक DR कुलकर्णी सरांनी आव्हान स्वीकारलं की मी तुमची कसून तयारी करून घेतो. त्यावर्षी सर सकाळी नेहमीचे तास तर घ्यायचेच, पण रोज दुपारी पुन्हा 2-3 तास आम्हाला शिकवायचे. त्यांनी त्यांचे शब्द खरे केले आणि आम्ही परीक्षेत विलिंग्डनच्या विद्यार्थ्यांइतकेच यश मिळवू शकलो. महाविद्यालयातल्या 4 वर्षात विद्यार्थी दशेत ज्या ज्या म्हणून गोष्टीतला आनंद लुटायचा असतो तो आम्ही पुरेपूर लुटला. महाविद्यालयाचं ग्रंथालय अतिशय समृद्ध होतं, त्यामुळे उत्तमोत्तम पुस्तकं वाचली. स्नेहसंमेलन म्हणजे तर पर्वणीच असायची. निकोप वातावरणातल्या स्पर्धा व्हायच्या. कोणताही अनुचित प्रकार नसलेल्या निवडणुका व्हायच्या. त्यातलीही मजा आम्ही अनुभवली. सहलींचा आनंद घेतला. जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. त्यावेळी अनेक ख्यातनाम व्यक्तींना महाविद्यालयात व्याख्यानासाठी निमंत्रित केलं जायचं. एकदा परमपूज्य स्वामी चिन्मयानंदांनी
महाविद्यालयात 3 व्याख्यानं दिली आणि त्यावर आधारित निबंध स्पर्धा जाहीर केली. प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनीला सुवर्ण पदक देण्यात येईल असं घोषित केलं. स्पर्धेत यशस्वी झाल्यावर केवळ ते सुवर्ण पदक मला मिळालं असं नाही, तर जीवनविषयक तत्वज्ञानाचा एक असा शुभंकर संस्कार माझ्या मनावर कोरला गेला की जीवन संघर्षाला सामोरं जाताना तो आजही मला उपयुक्त ठरतो. महाविद्यालयानं आम्हाला घडवलं ते असं. महाविद्यालयातील शिक्षणाचा कालखंड आणखी एका दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा वाटतो. विशेषतः या कालखंडातली नंतरची 2 वर्ष. त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना असा एक उपक्रम सुरू झाला. विद्यार्थी सुलभ उत्साहानं आम्ही त्यात सहभागी होत असताना आम्हाला कल्पनाही नव्हती की आपल्या जीवनविषयक दृष्टिकोनात केवढा क्रांतिकारक बदल होणार आहे. तोपर्यंत साहित्याचा अभ्यास, लेखन हे आवडीचे विषय होते. त्यावर आधारितच करिअर करायचं हे ध्येय होतं. पण राष्ट्रीय सेवा योजनेचं काम पाहणाऱ्या प्राध्यापक माणगावकर सरांनी आम्हाला एका वेगळ्याच विश्वाचं दर्शन घडवलं. आमच्या मनात सामाजिक जाणीवेची ज्योत जागवली. आपण समाजासाठी काहीतरी करायलाच हवं असं तीव्रतेनं वाटायला लागलं. पुढच्या आयुष्यात मेहतर वस्तीत प्रौढ शिक्षण वर्ग, कामगार चाळीतल्या मुलामुलींसाठी संस्कार वर्ग अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून गेली 17 वर्ष गतिमंद विद्यार्थ्यांच्यासाठी उपचारात्मक शिक्षण केंद्र चालवणं हे त्या जाणीवेचंच फलित आहे. माझ्या महाविद्यालयानं मला जे काही दिलं त्या ऋणातून उतराई होण्याची संधीही मला सुदैवानं लाभली. महाविद्यालय ज्या स्त्री शिक्षण संस्थेचं आहे त्या संस्थेच्या संचालक मंडळात मी गेली 22 वर्ष कार्यरत आहे आणि त्यापैकी 10 वर्ष संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही मी यशस्वीपणे पेलली आहे. यावर्षी महाविद्यालयाच्या वाटचालीची 50 वर्ष पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाचा विकास असाच उत्तरोत्तर होत राहो अशा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. श्री मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय हे सन 1972 साली स्थापन झाले. सुरुवातीला शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय हे पहिले महिला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना सन 1933 साली झाली. त्यावेळी संस्थेस लाभलेले पहिले अध्यक्ष ॲडव्होकेट देशमुख, त्यानंतर डॉक्टर इनामदार, के.बी. कुलकर्णी, ॲडव्होकेट करमरकर, श्री अरुण दांडेकर, सौ मेधाताई भागवत आणि सध्याच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती लता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाने चांगली प्रगती केलेली आहे. तसेच सुरुवातीपासून लाभलेले सचिव श्री लिमये सर, के.जी. देसाई, प्राध्यापक डॉक्टर सरदेसाई, प्राध्यापक डी.एच. कुलकर्णी, श्रीमती उषाताई कुलकर्णी, तसेच सध्याच्या श्रीमती केळकर यांचे देखील योगदान मोलाचे आहे. या महाविद्यालयाला सुरुवातीस लाभलेले पहिले प्राचार्य प्राध्यापक शेटे, त्याच्यानंतर प्राध्यापक चिटणीस डॉक्टर गोरा कुलकर्णी, प्राध्यापक एच.व्ही. जोशी, प्राध्यापक पी.जे. तांबळकर, डॉक्टर व्ही.व्ही. उपाध्ये आणि डॉक्टर ए.व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली देखील महाविद्यालयाने चांगली प्रगती केलेली आहे. खूप चांगले यशाचे टप्पे त्यांनी गाठलेले आहेत. महाविद्यालयाचे यश आणि मिळालेला लौकिक हा त्या महाविद्यालयामध्ये असलेल्या सोयीसुविधा, प्राध्यापकांचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान, अध्यापनाचे योगदान आणि विद्यार्थिनींनी मिळवलेले शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि खेळामध्ये जे काही प्रावीण्य मिळवलेलं असतं त्याच्यावरच महाविद्यालयाचा लौकिक आणि यश अवलंबून असतं. शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेत महाविद्यालयाच्या बऱ्याच विद्यार्थिनींनी
सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे. तसेच सातत्यानं आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ह्या रँकमध्ये उत्तीर्ण होत असतात. सांस्कृतिक विभागामध्ये महाविद्यालयाच्या काही विद्यार्थिनी हे क्लासिकल क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केलेली आढळून येते. सांगायला नावाचा उल्लेख करावा लागतो किंवा अभिमान वाटतो की वर्षा भावे यांनी लिटल चॅम्पचा मोठा प्रोग्राम आयोजित केलेला होता. त्याच्यानंतर श्री सौ मंजुषा कुलकर्णी यांनी देखील क्लासिकल क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केलेली आढळते. त्याचबरोबर आशा खाडीलकर यांचं नाव घेता येईल प्राधान्यानं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पुरुषोत्तम करंडकापर्यंत देखील मजल मारलेली आहे. सातत्यानं सलग 3 वर्ष पुरुषोत्तम करंडक हा महाविद्यालयास प्राप्त झालेला आहे. खेळामध्ये देखील महाविद्यालय मागं पडलेलं नाही. आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी प्रगती करून स्वतःची स्पोर्ट्स अकॅडमी देखील त्यांनी चालू केलेली आहे. या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळं आणि योगदानामुळं महाविद्यालयाचा लौकिक सातत्याने भर पडत आहे, नावलौकिक प्राप्त होत आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सन 2017 महाविद्यालयाचे नॅककडून मूल्यांकन करण्यात आले. हे मूल्यांकन करत असताना महाविद्यालयात चांगला दर्जा प्राप्त झाला. महाविद्यालयास A ग्रेड प्राप्त झालेली आहे. आम्हाला नेहमीच ज्यांचा आधार वाटतो तसे श्री शशिकांत गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट यांचा नेहमीच आधार वाटत असतो. हे करत असताना मला सांगायला एक घटना आठवते की सन 2019 सांगलीमध्ये महापूर आला. महापुरामध्ये महाविद्यालयाचे अतोनात नुकसान झाले. यातून कसं उभारायचं हा मोठा प्रश्न होता. महाविद्यालयाचे रिनोव्हेशन कशा पद्धतीने करायचं हे एक फार मोठं चॅलेंज होतं. यासाठी आम्हाला श्री सुमित सोनवणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून श्री गरवारे यांच्याकडून खूप चांगली आर्थिक मदत प्राप्त झाली. इतकेच नव्हे तर शिवाजी विद्यापीठ, सिंहगड संस्थेचे अध्यक्ष नवले सर आणि अमेरिकेत असलेली अक्षय भाषा ही संस्था यांनी देखील खूप मोठी आर्थिक मदत महाविद्यालयाच्या रिनोव्हेशनसाठी देण्यात आलेली होती. मध्ये नेहमीच संस्थेचे पाठबळ राहिलेले सर्व संचालक मंडळ, तसेच प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी व सर्वात महत्त्वाच्या आमच्या आजी माजी विद्यार्थिनी यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आमच्या काही सुकन्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. हे मनोगत व्यक्त करत असताना सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या महाविद्यालयाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना या सुवर्ण महोत्सवीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मी सौ राजश्री राजकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरती सध्या वनराई पोलीस ठाणे गोरेगाव कुरू मुंबई येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम मी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य, कार्यरत प्राध्यापक वर्ग, निवृत्त प्राध्यापक वर्ग, आजी माजी विद्यार्थिनी, कार्यालयीन सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांना शुभेच्छा देते. या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून मी माननीय प्राचार्यांची मनापासून आभारी आहे. मला आपल्या महाविद्यालयाबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. मी सन 2002 ते 2005 या कालावधीत महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे. हिंदी विषयातून मी पदवी घेतलेली आहे. सन 2007 ते 2009 या कालावधीत मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे हिंदी विषयातूनच. 2005 नंतर 2007 पर्यंत सलग 2 वर्ष मी B.Ed CET परीक्षेचा अभ्यास केला, परंतु B.Ed कॉलेजला मला ॲडमिशन मिळालेलं नाही. त्यामुळे मी पुन्हा MA ला ॲडमिशन घेतलं आपल्या कॉलेजमध्ये. मी आपल्या कॉलेजमध्ये जवळपास 5 वर्ष आणि सन 2011-12 या वर्षी BA
3rd इयर इंग्लिशसाठी पुन्हा ॲडमिशन घेतलं होतं. तेव्हा पुन्हा ॲडमिशन घेण्याचा माझा उद्देश होता की मला कॉलेजची लायब्ररी यूज करायची होती आणि मला विद्यार्थी पास घ्यायचा होता. कारण त्यावेळी मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते आणि मला स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व पुस्तकं खरेदी करता येत नव्हती. कारण हे जे काही सर्व चाललेलं होतं ते मी लग्नानंतर करत होते आणि मला माझ्या सासरच्या लोकांवरती कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार माझ्या स्पर्धा परीक्षेचा मला टाकायचा नव्हता. शिवाय जर मी कॉलेजमध्ये विद्यार्थिनी म्हणून ॲडमिशन घेतलं तरच मला कॉलेजचा पास उपलब्ध होऊ शकला असता, नाही तर मला सर्व्हिस पास काढावा लागला असता आणि तोसुद्धा खर्च मला पेलवणारा नव्हता. Hello everyone. Srimati Mathubai Garware Kanya Mahavidyalaya has embodied its slogan Kanya Sukanya Kartavya. I want to convey my gratitude to all the members who have helped build this grand institution. Congratulations on the Golden Jubilee. I am C.S. Neha Mundhe Kulkarni, a 2015 graduate from Mathubai Garware Kanya Mahavidyalaya. For me, college experience was a time of great excitement and growth. Looking back, I fondly remember my faculty members who motivated me to pursue my company secretary qualification. They pushed me to go beyond what is expected and strive for perfection. The college and the faculty have been very accommodating of all those who wish to pursue higher education. I appreciate the efforts and the cooperation and patience from non-teaching staff too. This institution introduced me to my friends who challenged me to excel throughout my academics. Today I feel nostalgic about the times I spent with them in the college and the cafeteria discussing our futures. Looking around, I feel proud about all those classmates who have succeeded in the career paths they chose. In this new normal where all the classes are virtual, I feel that next generation is missing on the buzz of the college. And I feel that someday these things will get back to normal and they will be able to enjoy the new college life. College taught me to be an independent and a confident thinker. Being a class representative for 2 years, it cultivated a lot of leadership skills in me and that I use today. Also, my Garware Puraskars provided a validation to my efforts. Today I work as a project accountant in the United States for a MNC, managing multi-million-dollar project. But working with different group of people from different countries, cultures, I still feel confident to represent my true self. And I think this all started back in the college. I would like to be thankful to my faculty and my friends who I think have contributed to where I am at today. I sincerely hope that the college continues to guide many more generations just like me to a brighter future. Congratulations on the 50 successful, impactful and glorious years. Thank you so much. हॅलो, नमस्कार. मी प्रांजली किन्नरी मठ. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाला खूप खूप शुभेच्छा. मला खूप आनंद होतोय की माझ्या कॉलेजला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मनपूर्वक शुभेच्छा. 2011 ते 2018 यामधला सुंदर कालावधी मी या कॉलेजमध्ये व्यतीत केला आहे. 11वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MA इकॉनॉमिक्स झालं माझं 2018ला आणि मी या कॉलेजमधून बाहेर पडले. त्याच्यानंतर मी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ललित कला केंद्र गुरुकुल नाट्यशास्त्रामध्ये मास्टर्स कंप्लीट केलं आणि सध्या मी रंगवाचा मॅगझिनसाठी ललित कला केंद्राचे HOD डॉक्टर प्रवीण भोळे सर यांच्यासोबत पेंडामिक काळ आणि नाटक यावरती माझ्या PhDसाठी रिसर्च करतो आहे आणि थेस्पो फेस्टिवलसाठी मी नाटक करते आहे. नाटकाची आवड मला कशी लागली आणि मी नाटकाकडे अचानक कशी वळले याचं सगळं श्रेय गरवारे कॉलेजला जातं. आणि गरवारे कॉलेजने खूप चांगल्या आठवणी मला दिल्यात की मला 11वी 12वी नंतर असं वाटलं नाही की बास आता मुलींचं कॉलेज आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्राय करू, असं मला कधीच वाटलं नाही. 11वी 12वी नंतरही वाटलं नाही, ग्रॅज्युएशन नंतरही वाटलं नाही. आणि जेव्हा माझं मास्टर्स कंप्लीट झालं आणि तेव्हा असं झालं की आता नाही आहे शिक्षण पुढे, आता नाही आहे डिग्री कोणती पुढे, असं जेव्हा आलं आणि मी तेव्हाच कॉलेज सोडलं. आणि इकॉनॉमिक्स करत असताना मला खरंच कळत नव्हतं की मी इकॉनॉमिक्स का करते आहे, मला आवडतं आहे का, याचं भानच नव्हतं मला. कारण मी इकॉनॉमिक्स करता करता आजूबाजूच्या खूप ॲक्टिव्हिटीज करायचे.
पण आता मला कळते की माझं इकॉनॉमिक्स झालं आहे. मी तेव्हा सेफ झोनमध्ये होते, त्यामुळं कदाचित मला माहिती नव्हतं की मी इकॉनॉमिक्स का करते आहे. आणि मी आत्ता सेफ झोनमधून बाहेर पडले गेले 3 वर्ष, तर आता मला खूप छान वाटतं आहे की मला इकॉनॉमिक्समध्ये मी मास्टर्स केलं आहे, तर मला इकॉनॉमी खूप छान हँडल करता येते आहे. यासाठी मी डॉक्टर RG कुलकर्णी सर, दगडे सर आणि माळगे मॅडम आणि देशपांडे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते. मी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना कबड्डी खेळायचे. कबड्डी खेळता खेळता मी स्टेट लेवलपर्यंत गेले आणि मग युनिव्हर्सिटी खेळले. त्याच्यामध्ये सुद्धा मला कॉलेजनी खूप चांगला सपोर्ट केला. मला अजूनही आठवतं आहे की गरवारे कॉलेजच्या मधल्या ग्राउंडमध्ये आम्ही रोज 4:30 ते 6:30 प्रॅक्टिस करायचो. नवले मॅडम आमच्यासोबत होत्या आणि खूप छान सपोर्ट केला मला कबड्डी खेळताना सुद्धा कॉलेजनी. आणि मग काही कारणास्तव मी कबड्डी अर्ध्यातूनच सोडून दिली आणि मग मी नाटकाकडे वळले. नाटकाकडे वळल्यानंतर मला पुरुषोत्तम करंडक याच्याविषयी मी खूप ऐकलं होतं. मला पुरुषोत्तम करंडक करायचंच होतं. पुरुषोत्तम करंडक करायचं होतं, मला सवाई करायचं होतं, लोकसत्ता लोकांकिका करायचं होतं, यूथ फेस्टिवल करायचं होतं. माझी लिस्ट काही केल्या संपत नव्हती आणि गरवारे कॉलेज आणि डॉक्टर RG कुलकर्णी सर मला सपोर्ट करण्यातही थांबत नव्हते, त्यामुळे माझी लिस्ट वाढतच होती. पुरुषोत्तम करंडकचा नियम असा होता की 1 तासामध्ये तुम्ही रंगमंच ताब्यात घ्यायचा, सेट लावायचा, लाईट्स लावायचे, नाटक सादरही करायचं, परत सादरीकरण झाल्यानंतर तो सेट रिकामा करायचा. हे सगळं 1 तासामध्ये तुम्ही केलंच पाहिजे, नाहीतर तुम्ही डिबार होता. हे सगळं विद्यार्थ्यांनी करायचं असतं आणि आमचं एकमेव कॉलेज असं होतं की आम्ही मुलींचं कॉलेज होतं आणि हे सगळं आम्ही मुली मिळून करायचो. तर मला या कॉलेजमुळे पुरुषोत्तम करंडकला 2015, 2016, 2017 असं 3 वर्ष अंतिम फेरीला पार्टिसिपेट करता आलं आणि 2017 साली मला अभिनय नैपुण्याचं पारितोषिक अंतिम फेरीचं मिळालं. याचं सगळं श्रेय खरंच गरवारे कॉलेजला जातं आहे. आणि गरवारे कॉलेजला येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझी आई आहे. माझी आईसुद्धा या कॉलेजची माझी विद्यार्थिनी आहे. तीसुद्धा कबड्डी प्लेयर आहे आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की तुला जर शिकायचं असेल आणि शिक्षणाबरोबर तुला इतर ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तू खरंच गरवारे कॉलेजमध्ये जा, बाकी कुठल्याच कॉलेजचा विचार नको करू. आणि मी तिचं ऐकलं आणि खरंच गरवारे कॉलेजमध्ये आलं आणि ती माझं सगळं जे काय आहे, इतर ॲक्टिव्हिटीज म्हणा आणि मी मास्टर्सपर्यंत शिक्षण असेल माझं इकॉनॉमिक्समध्ये, हे सगळं फुलफिल माझं श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाने केलं. मला असं इथे सुद्धा आम्हाला ओळखतात की तुम्ही पुरुषोत्तम करंडकला एक कॉलेज असं असायचं की ते मुलींचं कॉलेज असायचं, खूप छोट्या शहरातलं मोठं कॉलेज. मग मला असं खूप प्राऊड वाटतं, हो मुलींचं कॉलेज ना गरवारे कॉलेज, मी त्या कॉलेजची स्टुडंट आहे. तसं मला खूप गर्व वाटतो, अभिमानानं सांगावं असं वाटतं की हो त्या मुलींच्या कॉलेजमध्ये मी होते. आणि खरंच छोट्या शहरातलं मोठं कॉलेज म्हणजे गरवारे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला आज 50 वर्ष पूर्ण झाली. याच्याबद्दल खूप शुभेच्छा. आणि मला खूप भारी वाटते की या कॉलेजची मी कुठेतरी छोटासा भाग आहे या कॉलेजचा. त्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हाय नमस्कार, मी सुमेधा दातार, म्हणजे कलर्स मराठीवरील जीव झाला येडा पिसा या मालिकेमधील विजया काकी आणि आत्ता सध्या कलर्स मराठीवरतीच सुरू असलेल्या जीव माझा गुंतला या मालिकेमधील सुहासिनी खानविलकर अर्थात मल्हारच्या आईच्या भूमिकेमध्ये तुम्ही मला बघता आहात. पण आत्ता या भूमिकांना जरी तुम्ही भरभरून प्रेम देत असला तरी ह्याचा जो प्रवास आहे तो सुरुवात कुठून झाली त्या प्रवासाला, तर अर्थातच आपल्या शाळा कॉलेजपासून सुरुवात झाली असं त्याचं उत्तर असेल. कारण आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर तसं कुठल्याही नवोदित कलाकारासाठी आपल्या शाळा कॉलेजचं गॅदरिंग हा खूप मोठा प्लॅटफॉर्म असतो. म्हणजे स्टेज डेअरिंग येण्यासाठी किंवा आपल्यातले कलागुण त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी, त्याचा परफॉर्मन्स देण्यासाठी आपल्याला शाळेचं म्हणा किंवा कॉलेजचं म्हणा गॅदरिंग ही खूप मोठी संधी असते. त्यामुळं मस्त वाटतं ह्या गॅदरिंग्सच्या ह्याच्या निमित्ताने परफॉर्म करायला. आणि थोडीशी धाकधूक असते पहिल्यांदा परफॉर्म करताना, पण हळूहळू आपण सवयीचे होत जातो. आपले मित्रमैत्रिणी आपल्याला चिअरअप करण्यासाठी समोर बसलेले असतात आणि त्या चिअर्समधूनच आपल्याला एक स्टेज डेअरिंग येत जातं आणि मग आपण परफॉर्मन्स करत करत जातो. आणि मग तसंच माझंही झालं. मी सुद्धा कॉलेजपासून शाळेपासून सुरुवात केली आणि आज ह्या ठिकाणी मी पोचली. अर्थातच या सगळ्यामध्ये तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, माझ्या सर्व शिक्षकांचे आशीर्वाद हे सगळं माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकले.
सगळ्यात महत्त्वाचा मला उल्लेख करावा वाटेल तो म्हणजे प्राध्यापिका निर्मला कुलकर्णी यांचा. कारण मी जेव्हा आपल्या वुमन्स एज्युकेशन सोसायटीच्या मथुबाई गरवारे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि 11वीलाच होते, तर त्यावेळेस अचानक एक दिवस त्यांनी मला स्टाफ रूममध्ये बोलावून घेतलं आणि सांगितलं की आज संध्याकाळी आपल्याकडे एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुला करायचं आहे. आणि मी खूप घाबरले की मला एकदम एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली. पण मॅडमनी मला सांगितलं की तुझ्यापेक्षा तू हे करू शकशील याचा मला जास्त विश्वास आहे, मला जास्त खात्री आहे, त्यामुळे तू फक्त मी सांगते तेवढं कर. मग असं त्यांनी सांगितल्यावरती मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मग त्या कार्यक्रमासाठी जी काही तयारी करायला लागणार होती ती केली आणि पहिलाच कार्यक्रम त्याचं सूत्रसंचालन मी खूप छानरित्या पार पाडलं. मग त्याच्यानंतर मला त्यांनी आपल्या कॉलेजच्या गॅदरिंगचं सूत्रसंचालन, गॅदरिंगचं अँकरिंग करायला सांगितलं आणि तेही मी पार पाडलं चांगल्या पद्धतीने. कारण तुझं बोलणं चांगलं आहे, तुझे उच्चार चांगले आहेत, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस, हा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिलेला होता आणि त्याचाच वापर करून मी या क्षेत्रात काम करत राहिले. आणि मग हळूहळू गॅदरिंगमधलं माझं अँकरिंग बघून मला प्रोफेशनल अँकरिंगसाठी बाहेरून लोकांनी बोलवायला सुरुवात केली. तर हे होतं निवेदन किंवा अँकरिंग क्षेत्रातलं जे काही आहे ते सुरुवात. आणि अर्थातच आपल्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्येच भरपूर प्रकारच्या स्पर्धा असतात, तर त्याच्यातूनच अभिनयाची कारकीर्दसुद्धा मी साईड बाय साईड सुरू केली आणि अभिनयाचे एक एक टप्पे गाठत आज इथंपर्यंत मी आलेली आहे. तर जेव्हा आपल्या कॉलेजमधून फोन आला की कॉलेजचं आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने तुमचा एक छोटासा व्हिडिओ बाईट हवा आहे, तेव्हा मला खूप मस्त वाटलं. कारण आज बऱ्याचदा असं होतं की सोशल मीडियाचे खूप आभार मानायला हवेत आपल्याला. कारण आपण कित्येक वर्षापूर्वी आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींना, मित्रांना लांब सोडून आलेलो असतो, पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्याशी पुन्हा एकदा कनेक्ट होऊ शकतात, आपल्याला पुन्हा एकदा शोधू शकतात आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय त्यानिमित्तानं. तर आज मला सिरियलमध्ये पाहिल्यावरती खूप मैत्रिणींचे, खूप मित्रांचे फोन येतात, मेसेजेस येतात मला सोशल मीडियावरती की आम्ही तुला बघतोय, तुझ्यासाठी आम्ही तुझी सिरियल बघतोय, खूप छान चाललाय तुझा प्रवास आणि तू कॉलेजमध्ये होतीस तेव्हाच आम्हाला खात्री होती की ही पुढे जाऊन नक्की काहीतरी बघणार. खूप शिक्षकांचे पण मेसेजेस येतात, फोन्स येतात. तर त्यावेळेस खूप छान वाटतं की असं. आणि कसं असतं की जगभरात कितीही आपलं कौतुक झालं तरी जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये, जेव्हा आपल्या गावामध्ये आपलं कौतुक होतं तेव्हा ते कौतुक जास्त मॅटर करतं आपल्यासाठी. त्यामुळं हे मोमेंट्स खूप छान असतात आणि ह्याची सुरुवात अर्थातच कॉलेजपासूनच झाली आहे. त्यामुळं मला खूप मस्त वाटतं आज कॉलेजमध्ये, आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचते आहे. तर आपल्या वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मथुबाई गरवारे कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आत्ता ज्या मुली आपल्या ह्या कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांनाही सगळ्यांना माझं असं मनापासून सांगणं आहे की तुम्ही अभ्यास तर कराच, पण अभ्यासाच्या बरोबरीनंच तुमच्या कलागुणांना, तुमच्या छंदांना पण वाव द्या. आणि आपलं कॉलेजही अर्थातच ह्या सगळ्याला वाव देण्यासाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आणतच असतं आणि त्याचा फायदा घ्या आणि अजिबात घाबरू नका. कारण सगळ्यात पहिलं ओव्हरकम युअर फिअर, घाबरणं सोडून परफॉर्म करा. काहीतरी चुकेल पण त्या चुकीतून तुम्ही शिकत जाल आणि पुढे जात राहाल. आणि अर्थातच तुम्हाला पाठीवर थाप द्यायला सगळे आपले शिक्षक आहेतच. माझ्या वेळेचे पण सगळे शिक्षक खूप छान होते. आता प्रत्येकाची नावं घेत बसलं तर खूप मोठी यादी होईल, पण प्राचार्य, उपप्राचार्य आमच्या वेळेस सगळे खूप छान होते. त्या सगळ्यांना पण मला खूप थँक्यू म्हणायचे. कारण नाटकाच्या दौऱ्यांसाठी वगैरे मी जेव्हा जायची तेव्हा माझं कॉलेज खूप बुडायचं, पण मी अभ्यास भरून काढणार याची त्यांना खात्री होती. पण खूप सहकार्य केलं त्यांनी सगळ्याच बाबतीत. आणि बक्षिसं तर म्हणजे कॉलेजची बक्षिसं खूप, म्हणजे इतकी वर्ष झाली तरी अजून माझ्याकडे ती सर्टिफिकेट्स ते सगळं आहे, ते सगळं जपून ठेवलं. आणि शाळेच्या कॉलेजच्या मेमरीज ह्या खूप गोड असतात, त्यामुळं ह्या मेमरीजना पुन्हा उजाळा देण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी थँक्यू म्हणते. आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत आणि प्रत्येक टप्प्यावर मला त्यांची साथ राहू देत. थँक्यू सो मच. Hello everyone,
Greetings for the day. I'm Ekta, and first of all would like to congratulate Srimati Mathubai Garware Kanya Mahavidyalay on completing 50 glorious years. Hearty congratulations on Golden Jubilee celebration and looking forward for such more upcoming successful celebration. Thank you Swapna Udgaonkar ma'am for giving me this opportunity on this occasion to say few words about the college and the moments I lived there. I am from batch of 2010 from BBA stream. I had come to Sangli for my graduation from Goa, and further I completed my MBA from Symbiosis Pune through distance learning. And later I worked with Flamingo Duty Free Shop at Goa Dabolim Airport as an HR executive. After that, I got married in the year of 2017 and worked as an executive assistant to general manager with Marriott Hyderabad. Now I'm currently a housewife and taking care of my newly born baby boy, and later looking forward to build up my career in Hyderabad itself. I really miss my college days. I still remember the first day of my college where teachers used to explain the lectures in Marathi, and it used to all go above my head. And with that, later I had approached Mrs. Kolhar, HOD of BBA department, saying that I want a transfer to some other college. She at that very moment requested the faculties to repeat the lectures in English and convinced me to stay. It was so cooperative of teachers, Kolar ma'am, Neeta Deshpande ma'am, Hitarthi ma'am, Udgaonkar ma'am, Grishma ma'am, all who used to go beyond their way to just make me understand and clear my doubts I had at any point I approached them. I, being from a different state, different environment, really enjoyed each and every small celebrations, activities that were held in college. Special fun was the annual day, fun week, freshers day, farewell party. All were very well organized by the seniors, juniors, and all the teachers. Wherein I have memory specially with the mismatch day. Later, in 2013, my final year of BBA, I had got an opportunity to stand for the post of UR. I wasn't willing to stand for the post as I felt I should know proper Marathi and I'm not fit for it, as girls wouldn't want me to become the UR, as they need someone who they feel they can understand and get along with and be comfortable with. But Udgaonkar ma'am, who motivated me every time, saying that I am there with you, you will be able to do it, and encouraged me to stand for the UR post, and finally the results where I won with the highest votes. As soon as the results were announced that I had become the secretary of student council, my HOD Swapna Udgaonkar ma'am had come running down the stairs along with Murumkar ma'am, HOD of BCA department. I still remember that moment when she hugged me so tight and said that you made me proud, as I was the first from BBA BCA department who was selected for the UR post. I'm still so thankful to her and always will be thankful for guiding me in every challenges I faced and always helped me with every point of time and by being so friendly. Being part of events such as Ingenious Mega event, Inter College event, and organizing it was so much fun. It was so much I could learn from it, and especially the 2 days national seminar that was held in the college of national seminar on women's health through yoga and physical education. That was so very fruitful and gave so much of experience in organizing it. Everyone, maybe it is office staff or peons, everyone were so cooperative and jolly to get along. I would never feel that I am from some other state. All the juniors, seniors, and the student council team who always stood up whenever I needed them, especially to organize the Teachers' Day event and contributed for it. Last but not the least, our principal Sir Kulkarni,
who never said no whenever I had to knock his cabin door. However busy he used to be, he always had solutions to the problems I had faced. I am so very thankful to even the teachers of BCom department, Deshpande ma'am, Sukte sir, Subodh Joshi sir, Katre ma'am, who guided me even though they were not teaching me. They were always ready to help me. Grateful to be part of Srimati Mathubai Garware College. Good that I decided to stay back in the same college. Once again, congratulations to the committee and all who have been part of SMGKM college. They have done tremendously fantastic job and worked hard, given their whole of time in giving their best in bringing up the Mathubai Garware Kanya Mahavidyalaya to another level. Wishing you all the very best. Thank you so much. नमस्कार, मी अपूर्वा ताम्हनकर, 2018 सालची श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची पासआउट विद्यार्थिनी. 2011 साली मी या कॉलेजमध्ये 11वी आर्ट्ससाठी ॲडमिशन घेतली. 11वी ते MA असा 7 वर्षाचा सुंदर कालावधी मी या कॉलेजमध्ये घालवला आहे. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. या कॉलेजने मला खूप सुंदर अशा आठवणी दिल्या. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर RG कुलकर्णी सर, देशपांडे मॅडम, वैशाली जोशी मॅडम, दगडे सर यांची मी खूप आभारी आहे. मी आज जी काही आहे त्यात या सर्व लोकांचा खूप मोठा हात आहे. मी सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावरती काम करते. तसेच मी स्वतःचा निटिंग आणि क्रोशेटिंग असा छोटासा व्यवसाय खूप सुंदररित्या चालवते. या सर्वामध्ये कॉलेज आणि शिक्षक यांचा खूप मोठा वाटा आहे. या कॉलेजने सदैव विद्यार्थिनींच्या भविष्यासाठी, त्यांच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले. यूथ फेस्टिवल, मिस सुकन्या, पुरुषोत्तम करंडक, संगीत नाटक यासारखे अनेक प्रोग्राम्स कॉलेजने आमच्यासाठी आयोजित केलेले आहेत. वेगवेगळी सेमिनार, गेस्ट लेक्चर्स यांच्यामुळे आमच्या ज्ञानात सदैव भर पडलेली आहे. याच कॉलेजमुळे मला खूप सुंदर अशा मैत्रिणी मिळाल्या आणि त्या मैत्रिणींबरोबरच्या आठवणींमध्ये मी आजही खूप काळ व्यतीत करते. आम्ही सलग 3 वर्ष पुरुषोत्तम करंडक या फेरीत भाग घेतलेला होता. कोल्हापूर फेरीत आम्ही 3 वर्ष बाजी मारली. कोल्हापूर, पुणे या दोन्ही ठिकाणी गरवारेचा दबदबा जरा जास्तच होता. कारण पुरुषोत्तम या स्पर्धेचा एक मूळ उद्देश हा असतो की लेखक, सेट लावणे, टेक्निशियन हे सगळं विद्यार्थ्यांनी करावं आणि भावी पिढी, भावी लेखक त्यातूनच घडावेत. पुरुषोत्तम या स्पर्धेमध्ये आम्ही मुली सेट लावणे, उतरवणे, 60 मिनिटाचं नाटक करणे, त्याचबरोबर तो सेट स्वतः गाडीत भरणे, उतरवणे यासारख्या गोष्टी केल्या. त्यामुळे आम्हाला कोल्हापूर आणि पुण्यामध्ये गरवारे गर्ल्स या नावाने ओळखलं जायचं. गरवारे गर्ल्स असं म्हटलं की आम्हाला खूप भारी वाटायचं. त्यामुळे या सगळ्या स्पर्धांसाठी आम्हाला कॉलेजने खूप सारा सपोर्ट केला. आमचा ग्रुप हा सगळ्यात दंगेखोर ग्रुप होता. पण आम्ही सर्व नाटकांमध्ये, स्पर्धांमध्ये, अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप उत्साहाने भाग घेतला. कॉलेजचा स्टाफ, ऑफिस स्टाफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. Hello all, my name is Pradnya Chaugule, student of Garware College from the BCA batch started in 2006. I would like to congratulate the governing body, the principal, staff and student of the college on the memorable completion of 50 years. Today I would like to share some experience about the college. After completion of my BCA, I have pursued MCA course from the Siangad College, Kamlapur, and now I am working in IT industry as a consultant from last 8+ years in Atos, India. Talking about the memories, I have very good memories with the college as it was our first batch, but college has taken care of all the facilities, teaching staff, well-equipped computer lab, library, and for improvement of our knowledge, college was always providing some extra lectures, seminars, extracurricular activities. And about the staff members, they were highly knowledgeable and supportive, and that helped us with setting up the best for the career growth, and really that helped me a lot as I got selected from the campus interview. First I got selected in a persistent and later I got selected in Atos. I worked there persistent for 6 months for MCA last year project, and later I have joined Atos and still I am continuing with the Atos.
I would especially like to thank our HOD Murumkar madam for her support and motivation. Today also I remember her teaching technique, programming language, step-by-step explanation and all that. And speaking about the college, it is located at the heart of the city and easily reachable by any means. College has successfully strived for the empowerment of young women for the last 50 years, whether it was in the field of academics, co-scholastic enrichment, or sport. Before wrapping up, I would like to congratulate once again to society and you all to reaching this milestone. Best wishes for future endeavor. Thank you. Thank you very much. Hello everyone, I'm Shivani Chowgule. I was studying BBA in Mathubai Garware College. Currently, I'm in Mumbai, working here as an editor in media film industry. I always used to think what matters about college life is excellent grades, whole bunch of friends, a good college report. But now when I try to recall back my college life, all I could think about is what relation I shared with my teachers and how the college helped me to develop my career. During my college days, I always used to have this interest in socialization and curricular activities. But I thought, how could I be able to manage to juggle between my activities as well as studies? Will it be really possible for me? But to all these questions, the answer was my BBA department. They made it really very easy for me to handle it. The support and motivation they have given me to pursue my dreams is something I can't put into words. What really makes Mathubai Garware College stand out is how they really care about its students' personal growth, how they make every student participate into classroom activities, how they encourage students to be more productive, more confident. These all classroom lessons and activities has helped me to take a next step in my career. This college is the place of civility and personal growth. From my ups and downs in my grades, from winning or losing competitions, from completing a final year project just within 15 days, with the help of our teachers, this college has given me a new experience every single day. I heartfully congratulate Mathubai Garware Kanya Mahavidyalaya for its golden jubilee, and I'm glad that you made me a part of this momentous day. Thank you very much. नमस्कार, मी शाल्मली कुलकर्णी बक्षी, आपल्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी. सर्वप्रथम मी आपल्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे आणि महाविद्यालयाशी जोडल्या गेलेल्या सगळ्यांचेच मनपूर्वक अभिनंदन करेन. आपल्या महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी भरभरून शुभेच्छा देत आहे. आता सध्या मी नॉर्दर्न ट्रस्ट या कंपनीमध्ये पुणे येथे कार्यरत आहे. माझी या महाविद्यालयाशी नाळ केव्हा जोडली गेली हे जर सांगायचं झालं तर मी 2011 मध्ये 12वी नंतर आपल्या कॉलेजच्या BCA विभागामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 3 वर्ष आपल्या महाविद्यालयामध्ये BCA आणि नंतर आपल्याच सोसायटीच्या आपल्या संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. जर ग्रॅज्युएशन बद्दल सांगायचं झालं तर मजा अशी माझी पहिल्याच दिवसाची की मी आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि 2च दिवसात मी शालेय जीवनापासूनच स्काउट गाईड या विषयामध्ये कार्यरत होते. तर त्याच्या संदर्भातलाच एक इंटरनॅशनल कॅम्प स्वीडन येथे घेतला जाणार होता आणि ऍडमिशन घेतल्यानंतर 2च दिवसात मला त्यांचं लेटर आलं. तर यावेळेस माझ्यासमोर प्रश्न पडला की कॉलेजचे सुरुवातीचे पहिले 10 ते 12 दिवस म्हणजे काय असतं. तर आपला पूर्ण वर्षात 3 वर्षांचा जो बेस असतो तो या 10 ते 12 दिवसात घेतला जातो किंवा तो पक्का केला जातो. आणि या 10-12 दिवसातच मी आपल्या कॉलेजमध्ये नसेल, सुरुवातीचा दिवसच मी मिस करेन, तर मग माझं कसं होईल हे एक टेन्शन माझ्या पुढे होतं. तर त्यावेळेस आपल्या कॉलेजच्या माझ्या HOD मॅम, मुरुमकर मॅडम, उदगावकर मॅडम, कोल्हार मॅडम, कोले मॅडम, लिमये मॅडम या सर्वांनीच माझा एक हौसला वाढवला असं म्हणू शकतो. आणि त्यांनी मला सांगितलं, अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहे ना, तू बिनधास्त जाऊन ये. आणि हाच कॉन्फिडन्स मला स्वीडन, त्यानंतर जपान, लंडन या बऱ्याच ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर फक्त ह्या स्काउट गाईडमध्येच नाही तर माझं स्पोर्ट्समध्ये सुद्धा असल्यामुळे मी खो खो आणि टेबल टेनिससाठी वेगवेगळ्या ठिकाणी टुर्नामेंट्स अटेंड केल्या. त्यावेळेस सुद्धा कधीही कॉलेजमध्ये तू लेक्चरला का आली नव्हतीस ग, तू का मिस होतीस असं कधीच विचारलं गेलं नाही. फक्त तू जा, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हाच एक जो एक म्हणतो ना आपण एक कॉन्फिडन्स म्हणतो, एक आधार म्हणतो, हाच आधार मला आपल्या कॉलेजकडून आणि कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांकडून मिळत गेलाय.
त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक हात म्हणजे आमचे मुख्याध्यापक किंवा आपले प्रिन्सिपल सर RG कुलकर्णी सर यांचा. ते सुद्धा नेहमी असंच, काहीही झालं, कधीही त्यांना सांगितलं की सर असं असं आहे आणि मला या ठिकाणी जायचं आहे, हो ठीक आहे कधी पण जा, काही हरकत नाही, एक लेटर तयार करून देतो, तो चालली जाशील, असंच म्हणायचे. त्यामुळं मला कॉलेजमध्ये आपल्या अभ्यासाबद्दल कधीच काही टेन्शन नाही वाटलं. आपल्या कॉलेजमध्ये फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासासोबत एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज सुद्धा केल्या जातात. त्याच्यातलाच एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इंटर कॉलेजिएट इव्हेंट. तर BCAला असताना आम्ही एक इंजिनियर्स या नावाचा एक इंटर कॉलेजिएट इव्हेंट ऑर्गनाईज केला होता आणि ही संधी माझ्या सगळ्या शिक्षकांनीच मला मिळवून दिली होती. तर ह्या इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, स्पॉन्सरशिप आणायची, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन आपला इव्हेंटसाठी यावं, त्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं, यासाठी त्यांना कन्व्हिन्स करायचं, हे जे एक मार्केटिंग स्किल म्हणू शकतो किंवा एक कन्व्हिन्सिंग स्किल म्हणू शकतो, तर ते मी इथूनच शिकले. त्यानंतर वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले बऱ्याच ठिकाणी आणि तेच आत्ता मला जे काही तो एक्सपिरियन्स होता तोच आत्ता माझ्या ऑफिस वर्कमध्ये मला खूपच महत्त्वाचा ठरतोय आणि खूपच मोलाचा ठरतोय. तर यानंतर एवढेच बोलेन आणि माझ्या या पूर्ण सगळ्या कॉलेजच्या वाटचालीमध्ये, या सगळ्या माझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कॉलेजचा किती मोलाचा वाटा आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल. आणि हो, अजून एक गोष्ट मला आठवली ती म्हणजे आमच्या कॉलेजची ट्रिप. दरवर्षी आमच्या कॉलेजची ट्रिप एक इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणून जायची आणि ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी फक्त धमालच नाही तर आम्हाला काही शैक्षणिकरित्या आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्या जायच्या, वेगवेगळ्या कंपनीजना आम्ही व्हिजिट करायचो आणि त्या कंपनीजमध्ये कसं काम चालतं या सुद्धा गोष्टी आम्हाला कळायच्या. त्यामुळे कॉलेज फक्त आमचा एक शैक्षणिकरित्याच नाही तर बाकी सगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचं काम या माझ्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयानं केलं. त्याबद्दल मी कॉलेजचे खूप खूप धन्यवाद करते आणि पुन्हा एकदा आपल्या कॉलेजला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खूप शुभेच्छा देते आणि अशीच प्रगती करत राहावी, असेच विद्यार्थिनी घडवत राहाव्या इतकीच प्रार्थना देवापुढे करते. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी शरयू जगदाळे. बेसिकली मी शिरोळची आहे अँड आय हॅव कम्प्लिटेड माय BBA फ्रॉम मथुबाई गरवारे कॉलेज ऑफ सांगली in 2016 and I was student of the year in 2016. सध्या मी पुण्यामध्ये FIS मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर प्रोसेस स्पेशालिस्ट या पदावर कार्यरत आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू फॉर कम्प्लिटिंग 50 years ऑफ मथुबाई गरवारे कॉलेज ऑफ सांगली. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल. तर माझ्या कॉलेज लाईफबद्दल बोलायचं झालं तर माझं प्रोफेशनल करिअर स्टार्ट झालं आपल्या कॉलेजपासूनच, कारण आय वॉज सिलेक्टेड इन इन्फोसिस कॅम्पस इन 2016. तर त्याबद्दल खूप आभार आपल्या कॉलेजचे. तर माझ्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटबद्दल व प्रोफेशनल ग्रोथचा सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो आपल्या कॉलेजचा आहे. आपल्या कॉलेजच्या संस्कारांमुळे किंवा कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे आज मी एका चांगल्या पदावर व्यवस्थित काम करू शकते. तर 2016च्या बॅचमध्ये आम्ही 17 मुली होतो. त्यातल्या ऑलमोस्ट 60 to 70% मुली आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये चांगल्या पदावर चांगल्या पॅकेजेसवर कार्यरत आहेत. तर त्याचं मोठं योगदान आहे आपल्या कॉलेजचं. आपल्या कॉलेजचा बेस्ट पार्ट जर सांगायचा झाला तर आपल्या कॉलेजचं मॅनेजमेंट सिस्टीम. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं आपले प्रिन्सिपल डॉक्टर RG कुलकर्णी सर. एवढी मोठी शिक्षण संस्था इतक्या कार्यरतपणे चालवणं सो रिअली ॲप्रिशिएटेड. तर आपल्या टीचर्सबद्दल बोलायचं झालं तर आपले सगळेच डिपार्टमेंटचे टीचर्स अत्यंत सपोर्टिव्ह आणि खूप अतिशय चांगलं मार्गदर्शन देणारे आहेत. तर त्याच्यामुळेच आज आमच्या बॅचचा ऑलमोस्ट 70% मुली आज चांगल्या जॉबवर आहेत. तर त्याबद्दल शिक्षकांचे आभार. थँक्यू. स्पेशली थँक्स टू गावकर मॅम, स्वाती पाटील मॅम, वसुधा मॅम अँड ऑल. तर शिक्षकांचे मनपूर्वक आभार. तर माझं कॉलेजशी रिलेशन म्हटलं तर मी सेकंड इयरला जॉईन झाले होते आणि मी 2च वर्ष आपल्या कॉलेजमध्ये होते.
तर या 2 वर्षात मला फारसा काही म्हणजे डिफिकल्टीज आल्या नाहीत कॉलेजमध्ये मिक्सअप होण्यासाठी, कारण शिक्षक अतिशय सपोर्टिव्ह असल्यामुळे. तर थँक्यू ऑल टीचर्स. अँड आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स किंवा सेमिनार्स याचा नक्कीच भविष्यात आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. तर आता त्यातला फरक मला जाणवतो आहे, कारण कॉलेजमध्ये होणाऱ्या सेमिनार्सचा मला माझ्या ऑफिशियल लाईफमध्ये मीटिंग्स कंडक्ट करण्यामागे मदत होईल असं त्यावेळी नव्हतं वाटलं, पण त्याचा मोठा बदल मला आत्ता जाणवतो आहे. तर थँक्यू टीचर्स फॉर युअर मोटिवेशन. तर वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू for completing 50 years of Mathubai Garware College of Sangli. Thank you all. Stay safe. Thank you. नमस्कार, मी सौ संजीवनी सुदर्शन निरलगी, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली 2002 सालच्या बॅचची मी विद्यार्थिनी. सर्वप्रथम आपल्या कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या वेळी कॉलेजमध्ये आर्ट्स अँड कॉमर्स फक्त ग्रॅज्युएशनपर्यंतच होतं, पण नंतर मास्टर डिग्रीज, BCA, BBA आणि इतर अनेक मॅनेजमेंट स्टडीज कॉलेजने सुरू केल्या आणि कॉलेजचं हे विस्तारलेले स्वरूप बघून मनाला खरंच खूप आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या कॉलेजची अशीच प्रगती व्हावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. कोणत्याही इमारतीचा पाया जर मजबूत असेल तर ती इमारत कितीही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आला तरी भक्कमपणानं आणि दिमाखात उभी राहते. तसंच मला या कॉलेज आणि कॉलेजमधल्या आदरणीय शिक्षकांनी घडवलं. माझे आदरणीय शिक्षक श्री सुबोध जोशी सर, दाते मॅडम, बोडस मॅडम, निर्मला कुलकर्णी मॅडम, VP कुलकर्णी मॅडम, तामणकर मॅडम, कुंभारकर मॅडम, आष्टेकर मॅडम, सांगरुळकर सर, सुप्ते सर आणि दगडे सर, हे अनेक सरांचा मला घडवण्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि आजही 18-19 वर्षानंतर जरी कुठेही सर भेटले तरीही मला ओळखतात, प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं चौकशी करतात. खरंच माझं मन खूप भरून येतं त्यावेळेला. आणि ह्या शिक्षकांनी आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान न देता या जगात कसं वावरावं, आलेल्या संकटांना कसं तोंड द्यावं आणि न घाबरता, न डगमगता आत्मविश्वासानं कसं पुढं जावं हे या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरच आज मी तुम्हा सर्वांसमोर माझं मनोगत व्यक्त करायला उभी आहे. या कॉलेजनं मला दिल्या जीवाभावाच्या अनेक मैत्रिणी. आम्ही फक्त डबेच नाहीत तर एकमेकींची सुखदुःखही वाटली आणि अजूनही आम्ही सगळ्या संपर्कात आहोत बरं का. माझ्यासाठी मथुबाई गरवारे कॉलेज हे फक्त कॉलेजच नाही तर अनेक सुखद आणि आनंददायी आठवणींची पोतडीच आहे. आणि त्या अनेक सुखद आनंददायी आठवणी मी माझ्या मनाच्या कोपीत अगदी जपून ठेवल्यात. जेव्हा जेव्हा माझं मन कॉलेजच्या आठवणींनी भूतकाळात जातं तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या काचेवर भावनांचा पाऊस पडतो. तो पाऊस पुसण्यासाठी कोणता वायपर आणू हे मला कळतच नाही. आज या जगात माझं स्वतःचं असं अस्तित्व आहे. माझा स्वतःचा नोट काउंटिंग मशीन सेल्स अँड सर्व्हिसेसचा बिझनेस आहे. त्याबरोबरच विमा क्षेत्रात भारतात अग्रेसर असलेलं नाव भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC या विमा कंपनीत मी विमा प्रतिनिधी म्हणून गेली 13 वर्ष झालं विम्याचं मोलाचं काम बजावत आहे. गेल्या 1.5 वर्षात कोरोना आणि लॉकडाऊन सारख्या कठीण काळात मी आणि माझी मैत्रीण दीपा आम्ही दोघींनी मिळून न्यूजपेपरपासून हाताने बनवलेल्या टिकाऊ, मजबूत, पर्यावरणपूरक अशा होम डेकोर शोपीस बाहुल्यांचा बिझनेस सुरू केला आणि आमच्या त्या बाहुल्यांना महाराष्ट्राबरोबरच इतर अनेक राज्यातून तसेच परदेशातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आज या व्हिडिओ स्वरूपात माझं मनोगत व्यक्त करायला कॉलेजचे आदरणीय प्राचार्य श्री RG कुलकर्णी सर आणि कॉलेजच्या प्रोफेसर वैशाली जोशी मॅडमनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांची खरंच खूप आभारी आहे. जाता जाता माझं मनोगत संपवण्यापूर्वी बाबूजींचं हे सुंदर मराठी गीत मी आपल्या कॉलेजला समर्पित करते आणि माझं मनोगत इथे थांबवते. दान दिल्याने ज्ञान
ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे इथे मोलना दामाचे मोती होतील घामाचे इथे मोलना दामाचे मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे त्यागाला ह्या नाव नसे पुण्यवान हा देश असे त्यागाला ह्या नाव नसे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा अज्ञानी तो पढवावा थेंब आम्ही तर सागर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे नमस्कार. विमेन्स एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यावर्षी आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष सादर करते. या 50 वर्षाच्या सुवर्ण काळासाठी महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाला खूप शुभेच्छा. सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण कोणते कार्यक्रम आयोजित करूया, कसं नियोजन करूया ही चर्चा सुरू असतानाच कोविड-19 त्यासंबंधी आलेले निर्बंध, एकत्र येण्याची मर्यादा या संपूर्ण बाबींचा विचार करून ऑनलाईन पद्धतीने आपण काही करू शकू का ही चर्चा सुरू असतानाच महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य डॉक्टर RG कुलकर्णी यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. या उपक्रमाचं नाव आहे माजी विद्यार्थिनींचे शुभेच्छापर मनोगत. या उपक्रमामध्ये आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर लताताई देशपांडे यांनी ज्या आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार. माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्षा माननीय मेधाताई भागवत यांनी जो आपल्याशी सुसंवाद साधला आणि त्यांचा जो सुवर्णकाळ आपल्याशी शेअर केला त्याबद्दल त्यांचेही खूप आभार. महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य डॉक्टर RG कुलकर्णी ज्यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सादर होतोय त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा कार्यक्रम होणे नाही त्या आपल्या मान्य प्राचार्यांचेही खूप आभार. हा व्हिडिओ क्लिप सादर करत असताना BCA विभागातील मुरुमकर मॅडम, अमृता मॅडम, सना मॅडम, रुचा मॅडम, BBA विभागातील उदगावकर मॅडम यांचंही खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांनाही खूप धन्यवाद. छायाचित्रकार विजय माने यांचेही खूप आभार. आणि माझ्या मैत्रिणींनो, माजी विद्यार्थिनींनो, कल्पना जरी महाविद्यालयाची असली तरी तुमचे व्हिडिओज आल्याशिवाय हा उपक्रम आम्ही सादर करू शकलो नसतो. केवळ फोनच्या एका सांगण्यानुसार तुम्ही 11 जणींनी जे हे व्हिडिओ क्लिप्स पाठवले
त्या संपूर्ण या उपक्रमासाठी आपणा सर्वांचे खूप आभार. आणि सरतेशेवटी मी असं म्हणेन की हा कार्यक्रम सादर करत असताना अनेक अज्ञात शक्ती आणि व्यक्ती यांचा हातभार या उपक्रमासाठी लाभलेला आहे. त्या सर्वांना नमस्कार आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.